जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्याचा थेट शेताच्या बांधावर जाऊन गौरव करण्याचा एक अत्यंत स्तुत्य आणि प्रेरणादायी उपक्रम रायगड जिल्ह्यात पार पडलाय। रायगड प्रेस क्लबशी संलग्न असलेल्या खालापूर प्रेस क्लबच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रगतशील शेतकऱ्यांचा शेताच्या बांधावर सन्मान करण्यात आला। स्वर्गीय संतोष पवार यांच्या संकल्पनेतून तब्बल 18 वर्षापूर्वी सुरू झालेली ही गौरवशाली परंपरा आजही रायगड जिल्ह्यात तितक्याच आदरानं जपली जात आहे। यंदाच्या वर्षी खालापूर तालुक्यातील 2 प्रगतशील शेतकऱ्यांचा हा विशेष सन्मान करण्यात आला। यामध्ये वरची खोपोली येथील गगनगिरी आश्रमाजवळील प्रगतशील शेतकरी विश्वास उर्फ बाळा भिवा गायकवाड, तसेच वावोशी शिंदीवाडी येथील महिला शेतकरी संध्या हनुमंत मोरे यांचा समावेश आहे। पत्रकारांनी थेट त्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन हा आगळा वेगळा सन्मान सोहळा पार पाडला। हे दोन्ही शेतकरी केवळ पारंपरिक शेतीच करत नाहीत, तर शेतीसोबत कुक्कुटपालन, वृक्ष संवर्धन, पशुपालन आणि सेंद्रिय खत निर्मिती यांसारखे पूरक व्यवसाय करून संपूर्ण जिल्ह्यासाठी आदर्श ठरले आहेत। पत्रकारांना होणारे हल्ले असतील, अशा प्रकारे मेडिकल क्लॅम असतील, शेती व्यवसाय त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम असेल, अशा पद्धतीचे नेहमीच काम घेण्याचा उपक्रम हाती घेतलेला आहे। रायगड प्रेस क्लबने मागच्या 18 वर्षापूर्वी आमचे स्वर्गीय संतोषजी पवार आमचे मार्गदर्शक, त्यांच्या माध्यमातून त्यांची एक संकल्पना होती आणि त्यांनी ती मांडली की आपण देशाचा जो कणा आहे, जो शेती व्यवसाय पिकवतो आणि खऱ्या अर्थानं पोशिंदा जो बळीराजा आहे, त्याचा सन्मान जर आपण केला तो एक चांगल्या पद्धतीने कार्यक्रम आपण घेतोय असं आपल्याला समाधान मिळणार। त्यांनी संकल्पना मांडली तर संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये एक जिल्ह्याचा कार्यक्रम होतो। आताचा जिल्हा आपला पोलादपूर तालुका आणि महाबळेश्वर त्या मध्यंतरी एक कार्यक्रम आम्ही मागच्या आठवड्यामध्ये घेतला आणि संपूर्ण तालुक्यामध्ये 2-2 शेतकरी निवडून आणि प्रत्येकाने त्या ठिकाणी हा उपक्रम शेताच्या बांधावर शेतकऱ्याचा सन्मान हा उपक्रम राबवलेला आहे। रायगड जिल्हा प्रेस क्लबने प्रत्येक वेळेस आपण खोपोली जरी खालापूर तालुक्यामधला शहरी भाग जरी असला तरी त्या ठिकाणी हा प्रत्येक कार्यक्रम घेण्याचा निश्चित प्रयत्न केलेला आहे। गुणवंत जे त्यांनाही सन्मान करण्याचा प्रयत्न केलेला आहे। पत्रकार असतील त्यांची निगा राखण्यासाठी मेडिकल क्लॅम्प राबवलेला आहे। अशा अनेक उपक्रम हाती घेत असताना आज शेताच्या बांधावर प्रगतशील शेतकऱ्याचा सन्मान हा उपक्रम आज आपण या ठिकाणी घेत असताना खोपोली शहरामध्ये शहरी भागातून सुद्धा या शहरामध्ये शेती व्यवसायही आहे, हाही समोर आला पाहिजे, शासनाच्या निदर्शनाशी आला पाहिजे। घेण्याचा हा उपक्रम म्हणजे त्यातला गाभा असा आहे की जे शेती व्यवसाय करतात ते अनेक शेतकरी पुढे येत असतात, मात्र काही अशी लपलेले शेतकरी असतात ते शासनाच्या समोर आले पाहिजे, त्यांनाही त्याचा लाभ झाला पाहिजे। विश्वास बाळा गायकवाड हे शेती व्यवसाय त्यांची करत असताना गावकीची शेती लावतात, त्याच्यानंतर कुक्कुटपालन करतात, दुग्ध व्यवसाय करतात, शेळीपालन करतात। अशा पद्धतीत सगळं त्या ठिकाणी कार्यरत असताना अशा माणसाचा सन्मान झाला पाहिजे अशी आमची सगळं प्रेस क्लबच्या सहकाऱ्यांची भावना झाली आणि आम्ही आज शहराला हा विश्वास बाळा गायकवाडचा हा सन्मान हा खोपोली शहराचा सन्मान आहे, अशा माध्यमातून आम्ही ह्या ठिकाणी त्यांना हा पुरस्कार देत आहोत।